चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग बद्दल तसं तर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे म्हणा. कारण मला तर असं वाटतं की ते माझ्या नशिबातच मला भेटली. कारण मी तिला ओळखतही नव्हतो आणि काही नाही. आणि आमचं आज शेवटी लग्न झालं आहे. तिच्यातल्या चांगल्या गोष्टी मला सांगायचं म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिलं तर कार्टून आहे पूर्णपणे. ठीक आहे, जिद्दी आहे. ठीक आहे, आणि म्हणजे समजून तर घेतेच आणि समजूनही सांगते वेळ आल्यावर पद्धतशीर. You say yes, you say no. I confess, I don't know what's with you, baby. How come you treat me like you do? First you're bold, I'm so glad. Then you're cold, that makes me sad. What's with you, baby? How come you treat me like you do? नाही, मी म्हटलं तर हाय अदिती, यू लुक व्हेरी प्रिटी. आणि मी रिप्लाय दिला थँक्यू. आणि मग तिथून आमचं बोलणं सुरू झालं आणि आज शेवटी आमचं लग्न झालंय 7 ते 8 वर्षांनी. मेरा इश्क अब आवाज ये दे मेरी रूह को तू जहां दिखे मैं अदब से इबादत में गिर जाऊं तेरे आगे तुझे चूमूं करूं तुझको सजदा वे रंग रेस मेरे करूं सजदा मैं तेरा इश्क मेरे रंग रेस मेरे रंग रंग में तेरे करूं सजदा मैं तेरा इश्क मेरे. प्रॉमिस काय, प्रॉमिस तर आता आयुष्यभर सुखी ठेवणारच आहे. बाकी काय अरे सोबत ठेवणार आहे. ओ मेरा साथी मेरे साथ ना काटे ना कटे दिन रात ना. ओ मेरा साथी मेरे साथ ना ओ मेरा साथी मेरे साथ ना काटे ना कटे दिन रात ना. ओ मेरा साथी मेरे साथ ना. तो सुन लेना तू है मेरा रफीक मानो ना मेरे कभी बात हबीब. ओ दिन रात यूं ही बे तो हम क्या करें अब जाने दो वो बातें कहाँ. ओ तेरी यादें जो बिगाड़े जहाँ अब सुना दे पूरी दास्तां. ऐसे कैसे आए ना बताए और चल पड़ी. संगीत मध्ये डान्स केला. डान्ससाठी प्रॅक्टिस केली 2-3 दिवस आधी. तो एक टास्क होता. हा, तो एक टास्क होता. कारण जॉब शॉपिंग जॉब घरातलं जेवण आहे ते सगळं करून ते डान्स पण बसवायचा. म्हणजे ते हाय लेवल म्हणजे ओव्हरऑल पूर्ण एक्साइटमेंट पण होती, नर्वसनेस पण होती आणि सगळंच म्हणजे एक मिक्स इमोशन्स होते सगळे. आणि फायनली आमचं स्वप्न पूर्ण झालं.
त्याला फर्स्ट टाइम मी बघितलं. त्याच्या असं होतं की ओके मेरा दुल्हा आ गया घोड्यावरती आणि मी मागे डोलीवर. ते तो एकदम बरोबर आहे. तर मी माझी म्हणजे जसं तो निघाला घरातून माझं असं नजर होते की हा कुठे आणि नंतर मग तो बाहेर आला, त्याची फॅमिली आली. म्हणलं ओके. मग मी हळू मग माझ्या मामाने माझा फोटो घेतला. म्हणलं हा बघ तू. किन्ना सोना ऐदा रूप सजन दा भुल गई मैं दुनिया वेख के सोना माही हमरा मेरे आ चले हम आसमां के राहों में, सोबतें जो संग हो तेरी रोशन रहे निगाहें मेरी. माही महरम तू मेरा, तू ही करम की इंतहा. माही महरम तू मेरा, तू ही करम की इंतहा. तो आहे म्हणून मला खूप सोबत आहे आणि एक आधार असतो ना मला की आई वडिलांनंतर कोण म्हणजे आपल्या पाठीशी उभं राहील. तो ही इज हर पल यूं मैं तकदी माही दे ही ख्वाब जे यूं फिर सुकून मिले तेरी सुन के आवाज.